नमस्कार सर्वांना, रुपाली डिलिशियस किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण मसाला पुरीची रेसिपी बघणार आहोत, एकदम खुसखुशीत। आणि आता आषाढ चालू आहे तर म्हटलं चला काहीतरी असा मस्त तळणीचा पदार्थ दाखवूया। बाहेर पाऊस, चहा आणि अशी मसाला पुरी एकच नंबर बेत होतो। तर मग चला साहित्य बघूया आणि रेसिपीला सुरुवात करूया। तर आपण इथं साहित्य घेतलंय, या 2 वाट्या भरून गव्हाचं पीठ घेतलंय आणि 30 वाटी इथं डाळीचं पीठ घेतलंय, बेसन पीठ। 3 चमचे रवा घेतलाय पुरी खुसखुशीत होण्यासाठी। भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची आहे, म्हणजे ही 1 वाटी भरून आपली कोथिंबीर झाली पाहिजे कट करून। वाटण्यासाठी आपल्याला हिरवी मिरची, लसूण, अख्खे धने लागणार आहे आणि अख्खं जिरं। तर आपल्याला याचं वाटण वाटून घ्यायचं आहे। या साहित्याचं नाशिक स्पेशल घरगुती पद्धतीचा हा लाल मसाला आहे आणि घरगुती पद्धतीचा काळा मसाला तुम्ही ऑनलाईनही ऑर्डर करू शकता। हळद, ओवा, चवीपुरतं मीठ आणि इथं तीळ घेतलेत, पांढरे तीळ। तर आता आपण आधी वाटण वाटून घेणार आहे आणि कोथिंबीर कट करून घेणार आहे। कोथिंबीर एकदम अशी बारीक कट करायची आहे। वाटणाचं जे साहित्य घेतलंय, हिरवी मिरची, लसूण, अख्खे धने मी 1 चमचा घेतलाय, हा चमचा, आणि 1 चमचा आपल्याला इथं जिरा घ्यायचंय। आणि पाणी न टाकता आपल्याला हे वाटण वाटून घ्यायचंय, एकदम बारीक वाटायचंय, एकदम बारीक वाटून घ्यायचंय हे वाटण। पाणी एकही थेंब नाही वापरायचंय आपल्याला इथं। तर बघू शकता असं या प्रकारे आपल्याला ओबड-दोबड असं वाटण वाटून घ्यायचंय। तर आपल्याला तेलाचं मोहन लागणार आहे पुरीसाठी, पुरी खुसखुशीत होण्यासाठी। तर इथं मी 2 पळी तेल टाकून घेते। टेबल स्पूननी म्हणाल किंवा चमच्यानी म्हणाल तर 4 चमचे भरतील हे तेल। आता बाकीची तयारी होईपर्यंत आपण तेल गरम करायला ठेवूया, म्हणजे तेल पण गरम होईल। परातीमध्ये 2 वाटी इथं पीठ टाकून घेते गव्हाचं, अर्धी वाटी बेसन पीठ, 3 चमचे रवा, ओवा घेतलाय, हातावरती क्रश करायचा आणि मग टाकायचा, म्हणजे छान फ्लेवर उतरतो। कुठल्याही पदार्थ रंगासाठी लाल मसाला नाही टाकला तरी चालतो। तुम्ही इथं आपण हिरवी मिरची वापरली आहे त्यामुळे नाही टाकली तरी चालेल, फक्त मी कलर साठी वापरते। पाव चमचालाही कमी हळद टाकते इथं, हळद जास्त नाही वापरायची। आणि 2 चमचे तीळ टाकते इथं, चवीपुरतं मीठ आणि सर्वात शेवटी पूर्ण अशी कोथिंबीर घेतली आहे कट करून, एकदम बारीक कट करायची आहे। आणि हे जे वाटण वाटून घेतलंय हे आपल्याला इथं टाकून घ्यायचंय। आता सुके जिन्नस सर्व आपल्याला एकत्र असे पिठामध्ये मिक्स करायचे। पिठामध्ये छान मिक्स केले की आता तेलाचं मोहन टाकून घ्यायचंय आपल्याला। असं एकदम कडकडीत तेल आपलं गरम झालेलं पाहिजे। गरम आहे त्यामुळे लगेच हात नाही घालायचा पिठामध्ये, थोडं मिक्स करते चमच्यानेच। आणि आता तेल सर्व पिठाला आता लावून घ्यायचंय। थंड झालंय आपलं पीठ, असं तेल टाकल्यावरती सर्व पिठाला असं छान बाइंडिंग द्यायचंय। ह्या पुऱ्या तुम्ही प्रवासात नेऊ शकता, 10 ते 12, 15 दिवस टिकतात ह्या पुऱ्या। एकदम अशा कुरकुरीत तळल्या तर महिनाभर पण टिकतात, पण 15 दिवसासाठी ठीक आहे। तुम्ही पुरी कितपत तळली आहे, म्हणजे कुरकुरीत जर पुरी तळली तर तेवढी ती टिकते। आता छान बाइंडिंग झालंय, आपल्या पिठाला दिलंय। नुसतं डायरेक्ट पिठाचा जरी गोळा हातात असा मुठ ओळली तरी असं मुटकुळा होतोय, याचा अर्थ आपलं थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ इथं मळून घ्यायचंय। आता घट्टसर एकदम असा पुरीचा आपला गोळा असतो नॉर्मल पुरीचा, त्याचप्रमाणे आपल्याला हा गोळा एकदम असा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे। तर आपला असा घट्टसर गोळा एकदम असं बघू शकता, एकदम असा घट्ट गोळा मळून झालाय। आता थोडंसं तेल टाकायचंय आपल्याला याच्यावर। आता थोडंसं तेलामध्ये आपल्याला इथं मळून घ्यायचंय हे। 10 मिनिटं झाले आहेत आपले। आता पीठ छान भिजलंय, रवा टाकलेला असतो तो थोडासा मुरला पाहिजे म्हणून आपण 10 मिनिटासाठी रेस्टला ठेवलं होतं। तेल गरम करायला ठेवूया आणि पुऱ्या लाटायला घेऊया। कढई गरम करायला ठेवली,
तेल टाकून घेऊया आता गरम करायला। तेल गरम होतंय तोपर्यंत आपण पुऱ्या लाटायला घेऊया। आणि पुऱ्या लाटण्यासाठी मी थोडंसं गव्हाचं पीठ पण घेतलंय इथं। आता पुरीसाठी आपल्याला छोटे छोटे पेढे तयार करून घ्यायचे इथं। तुम्हाला किती मोठी किती बारीक हवी आहे त्यानुसार। आणि चपातीच्या जाडीची आपल्याला इथं पुरी लाटून घ्यायची आहे। खूप जास्त पातळ नाही किंवा खूप जास्त जाड नाही। तर या प्रकारे असे मी पेढे तयार करून घेते। तुम्ही पूर्ण अशी मोठी चपाती लाटून आणि कशाच्या तरी साह्याने अशी कट करून घेऊ शकता। 4-5 पेढे असे तयार करून घेते आणि पुऱ्या लाटून घेऊया मग आपण। एका वेळेला खूप जास्त पुऱ्या लाटून ठेवायच्या नाही, नाहीतर सुकतात त्या अशा। आपण रवा पण टाकलाय त्यामध्ये, त्यामुळं एका वेळेला 10 ते 12 आपण पुऱ्या करून घ्यायच्या आणि मग तळायच्या। पिठामध्ये असं घोळवायचा हा पेढा आणि पुरी अशी एकसारखी सर्व साइडने लाटायची आहे। कुठं जाड कुठं पातळ अशी नाही करायची आहे। आणि पीठ पण आपल्याला खूप जास्त नाही लावायचं, एकदाच पीठ घेतलंय मी, त्यामध्येच आपल्याला ही पुरी लाटून काढायची आहे। तर बघू शकता अशा या जाडीची आपल्याला इथं पुऱ्या तयार करून घ्यायच्या आहे। आता अशाच मी सर्व तयार करून घेते। तुम्ही पुरी लाटताना इथं तेल पण लावू शकता। तर आपल्या इथं 7 ते 8 पुऱ्या इथं करून झाल्या, लाटून झालंय। आता तळून घेऊया। खूप जास्त करून नाही ठेवायच्या एका वेळेला। तेल गरम करायला ठेवलंय, गरम झालं का बघूया। तर छान गरम झालंय आपलं तेल। कढईमध्ये पुरी सोडताना नेहमी गॅस फुल ठेवायचा। थोडी प्रेस करायची आणि पुरीवरती असं तेल टाकत जायचं, म्हणजे अशी फुगते। कोथिंबीरीमुळे शक्यतो कमी फुगते पुरी, तुम्ही कमीही वापरू शकता। पण आपली पुरी अशी टम्म फुगली आहे आणि दोन्ही साइडने अशी कमी गॅसवर छान खरपूस अशी तळून घ्यायची आहे। बघू शकता रंग किती छान आलाय मस्त आणि एकदम अशी क्रिस्पी तयार झाली आहे, असा आवाज येतोय मस्त। तळली आपली पुरी, आता काढून घेऊया। पुरी टाकताना गॅस फुल ठेवायचा। गॅस फुल असल्यामुळे पुरीमध्ये अशी स्टीम तयार होते आणि पुरी छान असे मस्त गच्च फुगते अशी। तुम्हाला अशा टुमटुमीत पुऱ्या हव्या असतील तर कोथिंबीर थोडीशी कमी टाकायची, म्हणजे एकदम अशा छान फुगतात त्या। आता याच प्रकारे सर्व पुऱ्या मी इथं तळून घेते आणि पुन्हा भेटते। तर आपल्या इथं खुसखुशीत अशा पुऱ्या इथं तयार झाल्या आहे आणि एक फोडून दाखवते तुम्हाला। बघू शकता अशा मस्त आवाज येतोय आणि एकदम छान अशा टम्म फुगल्या आहे आणि भरपूर वेळ अशाच टम्म राहतात, त्या अशाच फुगलेल्या राहतात बराच वेळ। तर तुम्ही या चहा सोबत एन्जॉय करा किंवा नुसत्या पण गरम गरम छान लागतात, किंवा सॉस बरोबर किंवा एखाद्या चटणी सोबत खाऊ शकता। तर मग रेसिपी कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि तुमच्याकडं या पुऱ्यांना काय म्हणतात ते पण नक्की सांगा कमेंट मध्ये। मसाला पुरीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। रेसिपी नक्की ट्राय करा, कारण घरचं जेवण हे खरंच स्वादिष्ट असतं। अशाच नवीन छान छान रेसिपी सोबत पुन्हा भेटूया, तोपर्यंत बाय बाय।